नमस्कार. 0 डिग्री आणि 30 डिग्रीच्या साइन कॉसच्या व्हॅल्यूज काय असतात हे आपण बघितले. त्याच मेथडने 45, 60, 90 वगैरे व्हॅल्यूज आपण बघणार आहोत. आता ते माहिती आहे सगळं की युनिट सर्कलवर तो pxy पॉईंट असेल, देन x इज कॉस थिटा अँड y इज साइन थिटा वगैरे ते सगळं यूज करायचं. सो एक्स ॲक्सिसला करणार 60 डिग्री 45 चा आधी करूया. 45 डिग्री अँगल आपण इथे घेतला. सो pxy हा पॉईंट आहे अँड 45 डिग्री अँगल करणारी इथे लाईन आपण इथे ड्रॉ करू. सो हा 45 डिग्री झाला. थीटा इज इक्वल टू देन आपण परपेंडिक्युलर इथे काढणार आहोत p पासून x वर. सो दॅट विल गिव्ह x अँड y. इथे 90 डिग्री आहे. सो हा पॉइंट सपोज a असेल, देन दिस डिस्टन्स इज x अँड दिस डिस्टन्स इज y बिकॉज दिस पॉइंट इज pxy, देयरफॉर x अँड y. आता थीटा डिग्री 45 डिग्री आहे. थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. आता अगेन तो थिअरम आपण आता डायरेक्ट यूज करूया. तो थिअरम काय आहे वगैरे ते तुम्ही 10वीच्या व्हिडिओजमध्ये जाऊन बघू शकता. सो 45 डिग्री असेल तर हा 45 आहे, हा 90 म्हणजे ऑफकोर्स हा अँगल किती असणार आहे 45 डिग्री. दुसरा काही ऑप्शनच नाही आहे. सो 45, 45, 90 असा जर ट्रायंगल असेल आणि जर हायपोटेनियसची लेंथ आपल्याला माहिती असेल तर त्यावरून आपल्याला ही या उरलेल्या ज्या दोन लेंथ आहेत त्या कॅल्क्युलेट करता येऊ शकतात. सो तो थिअरम आपण इथे यूज करणार आहोत. सो इन 45, 90 डिग्री थिअरम काय असतं की 40 आता ही पण 45 च्या अपोजिट आहे आणि ही पण 45 च्या अपोजिट आहे. त्यामुळे एक्स आणि वाय इथे आधी सेमच असणार बिकॉज थिटा पण 45 आणि हा अँगल पण 45 आहे. सो हा थिअरम काय स्टेट करतो की अपोजिट 45 डिग्री मीन्स दिस एक्स अँड वाय दोन्ही सेमच आहे. सो एक्स इज इक्वल टू वाय और सो म्हणूया लेंथ ऑफ ओ ए is same as length of AP because AP कारण 45 आहे ना, दोन्ही सेमच असणार. हे किती असतात तर 1/√2 ऑफ लेंथ ऑफ हायपोटेनियस मीन्स लेंथ ऑफ OP. पण लेंथ ऑफ OP इथे आपल्याला माहिती आहे ती किती आहे 1 आहे बिकॉज इट इज युनिट सर्कल. सो विच इज इक्वल टू 1/√2 into 1 मीन्स 1/√2. सो ह्या ठिकाणी फॉर थीटा इज इक्वल टू 45 डिग्री x and y both values are 1/√2. So sin and cos दोन्ही व्हॅल्यूज इथे 1/√2 आले. So that implies x is equal to y is equal to 1/√2. That implies x means cos theta, but cos theta is 45. So 45 degree is equal to sin theta means 45 degree is equal to 1/√2. So 45 या अँगल साठी sin आणि cos दोन्ही सेम असतात. आता साइन कॉस काढले त्याच्यावरनं पुढचे अर्थात काढता येणार ते आपण शेवटी सगळं घेणार. आता जसं 45 चं झालं तसं आता आपण 60 साठी बघूया. आता 30, 60, 90 हा थिअरम आपल्याला माहिती आहे. तोच थिअरम पुन्हा आपण या 60 साठी यूज करायचा. सो आता आपण असा अँगल ड्रॉ करायचा जो 60 डिग्री असेल. थीटा 60 डिग्री असेल. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ते सगळे पॉझिटिव्ह अँगल आहेत. ह्याच डायरेक्शनला बिलो 90 आहेत त्यामुळे सगळे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहेत आतापर्यंत. सो आता आपण 60 एक्स ॲक्सिसला 60 होईल अशा पद्धतीने अँगल इथे ड्रॉ करूया. साधारण इथे येईल तो. सो थीटा इज किती असणार इथे तर 60 डिग्री. आपल्याला काय करायला लागतं इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागतो. Then this point is P of x and y. And pxy indicate x is equal to cos and y is equal to sin. माहिती आहे आतापर्यंत. हा पॉइंट A घेऊ तर ही व्हॅल्यू होणार x and this value is y. आता हा परपेंडिक्युलर आहे, हा 60 म्हणजे ऑफकोर्स हा किती असणार आहे 30 म्हणजे पुन्हा 30, 60, 90 चा यूज करणार आहोत आणि OP ही लेंथ किती असणार आहे ऑफकोर्स 1. सो हियर थीटा डिग्री इज इक्वल टू किती येणार 60 डिग्री. So in 30 degree, 60 degree, 90 degree, 30, 60, 90 प्रमेय किंवा थिअरम असं त्याला म्हणतात. 30, 60, 90 थिअरम मध्ये काय असणार आहे लेंथ ऑफ आता 60 च्या अपोजिट लेंथ किती असते √3/2 ऑफ दिस हायपोटेन्यूज. लेंथ ऑफ 60 आहे ना हा थीटा 60 त्याच्या अपोजिट काय येणार आहे PA. लेंथ ऑफ PA इज इक्वल टू y इज इक्वल टू किती येते √3/2
इंटू हायपोटेनियस लेंथ ऑफ ओपी. पण इथे प्रत्येक वेळेला लेंथ ऑफ ओपी किती असणार आहे 1 असणार आहे. सो दॅट इम्प्लाइज √3/2 इंटू 1 मीन्स 1. सो y ची व्हॅल्यू 1 आली, बट y मीन्स y ची व्हॅल्यू √3/2 आली, बट y मीन्स sin थीटा, सो sin 60, सो त्याची व्हॅल्यू 1 आहे. आता आपण लेंथ ऑफ OA किती येते ती चेक करूया. सो 30, 60, 90 थिअरम नुसार लेंथ ऑफ OA मस्ट बी किती असते 1/2 हाफ इंटू लेंथ ऑफ hypotenuse OP, but length of hypotenuse is 1/2 into 1. That implies length of OA is equal to x is equal to किती आली 1/2. आता y means sin theta, sin 60 is equal to √3/2 मिळाला. So that implies sin 60 is equal to किती मिळालं √3/2 and cos 60 is equal to this x means 1/2. So तेच अगेन 30, 60, 90 थिअरम यूज करून आपण sin 60 आणि cos 60 च्या व्हॅल्यू या युनिट सर्कलमध्ये कशा आपण काढता येऊ शकतात ते इथे बघितलं. आता 30, 45 आणि 60 ह्या व्हॅल्यूज झाल्या. आता 90 सिम्पल आहे, जसं 0 ची व्हॅल्यू काढली तशीच 90 ची. त्यामुळे आपण अजून एक स्टँडर्ड व्हॅल्यू म्हणजे 90 ची काढणार आहोत आणि नंतर ही 180 पण सिम्पल आहे. 180 मीन्स पाय, सो साइन पाय, कॉस पाय वगैरे काय. अगेन 2 पाय व्हॅल्यू झाली की ज्या साइन 0 कॉस 0 च्या व्हॅल्यूज आहेत त्याच अगेन 2 पायच्या व्हॅल्यूज येणार, कारण हे पिरियॉडिक फंक्शन आहे त्यामुळे ह्या पॉईंटला पुन्हा त्याच व्हॅल्यूज येतील. प्लस 30 प्लस किंवा 60 प्लस 2 पाय केला तरी ह्याची व्हॅल्यू इथेच येणार. 60 प्लस 2 पाय पुन्हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार, याच पॉईंटला pxy येणार आणि तीच व्हॅल्यू. हे सगळं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंय की पिरियॉडिक फंक्शन असल्यामुळे साइन कॉसच्या 2 पायने त्याच व्हॅल्यूज कशा परत येतात हे माहिती आहे. सो आपण फक्त आता 90 ची व्हॅल्यू काय येते बघूया. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. सो आता काही लागणार नाही कारण 90 म्हणजे y ऍक्सिस वरचाच पॉइंट आहे, सो डायरेक्ट व्हॅल्यू मिळेल आपल्याला. आता थीटा इज इक्वल टू 90, जसं 0 ची काढली तशीच 90 ची पण सिंपल आहे. सो थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्रीला काय इथे 0, 1 म्हणजे हाच पी पॉइंट असणार आहे. दिस इज पी ऑफ एक्स वाय. हा 0, 1 पॉइंट मीन्स पी ऑफ एक्स वाय. सो 90 डिग्री पी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू काय मिळाला हा पॉइंट 0, 1 मीन्स एक्स इज इक्वल टू 0 झाला आणि वाय इज इक्वल टू 1. दॅट इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू 0 अँड वाय इज इक्वल टू 1. पण एक्स म्हणजे कॉस असतं आणि वाय म्हणजे काय असतं साइन असतं. दॅट इम्प्लाइज cos 90 इज इक्वल टू मिळालं 0 अँड sin 90 डिग्री. हे सिम्पल होतं इज इक्वल टू 1, कारण ते ऍक्सिस वरच असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट पॉईंट मिळाला, कुठलाही थिअरम वगैरे यूज करायची गरज पडली नाही. सो cos 90 आणि sin 90 मिळालं. सपोज 180 घ्यायचं असेल तर 180चं पण इथे एक्स ऍक्सिस वरच असल्यामुळे हा जो पॉईंट पी झाला 180 इथे पाय होणार ना, हे π/2 झालं. सो 180 साठी आपण बघूया. सो थीटा इज इक्वल टू 180 डिग्री असेल तर डायरेक्ट सांगता येईल, सिम्पल आहे. पी ऑफ एक्स वाय मीन्स -10. पी ऑफ एक्स वाय मीन्स -1 अँड 0. दॅट इम्प्लाइज एक्स मीन्स काय असतं कॉस थीटा. एक्स इज इक्वल टू कॉस थीटा मीन्स 180 डिग्री किंवा पाय असं आपण म्हणतो. ते किती येतं -1 अँड वाय इज इक्वल टू साइन पाय 180 डिग्री इज इक्वल टू किती येतं 0. सो ह्या काही स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. आपण फक्त एक्स वायच्या व्हॅल्यूज ड्रॉ केल्या आहेत कारण त्या सायक्लिक किंवा पिरियॉडिक आहेत म्हणून युनिट सर्कलवरून आपण त्या फाइंड आउट केलेल्या आहेत. उरलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत टॅन वगैरे याच्या व्हॅल्यूज आपण या एक्स कॉस आणि साइनच्या ज्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत त्याच्यावरून काढतो. सो या स्टँडर्ड व्हॅल्यूज काय आहेत ते तुमच्या लक्षात आलंय, कशा काढल्या हे तुम्हाला आता लक्षात आलंय. सो या सिम्पल आहेत. आता 270 तुम्ही लगेच ओरली सांगू शकाल. 270 म्हणजे हा पॉईंट आहे. सो हिअर एक्स मीन्स कॉस आहे, कॉसची व्हॅल्यू 0 येणार आणि साइनची व्हॅल्यू -1. अगेन 2 पायला पुन्हा पॉईंट ह्या पॉईंटला येणार. सो कॉस इज 1 म्हणजे कॉस 2 पाय 1.
cos 360 डिग्री 2 पाय इज 1 अँड साइन मीन्स y म्हणजे 0. सो साइन 2 पाय किंवा हे म्हणजे 0 येणार. सो त्याच आता रिपीट होत राहणार. आणि सगळं ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल की साइन आणि कॉस बद्दल फक्त बोलतोय, उरलेल्या 4 यांच्याबद्दल नाही. आता साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर सगळ्या लेस दॅन 1 अशा टाईपच्या व्हॅल्यूज तिथे तुम्हाला दिसतील. कारण लेस दॅन 1 का आल्या, कारण हे सगळं आहे ते युनिट सर्कल आहे. युनिट सर्कलचं सेंटर पासूनचं मॅक्झिमम लेंथ या सर्कलचं काय असतं, रेडियस असते. तेच किती आहे, 1 आहे. तर तीच लेंथ जर 1 असेल तर त्याच्या आतच सगळे पॉईंट्स असणार आहेत आणि त्याच्या आतच सगळ्या लेंथ असणार आहेत. त्यामुळे ह्या सर्कलवरचा कुठलाही PXY पॉईंट जर आपण घेतला तर तो साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज इंडिकेट करतो, बरोबर आहे. आणि म्हणून त्या सगळ्या व्हॅल्यूज -1 आणि 1 ह्या रेंजमध्येच फक्त व्हेरी होतात. कारण काही ठिकाणी -1 येते बघा व्हॅल्यू. सो ह्या ठिकाणी -1 येते, ह्या ठिकाणी काही याच्या व्हॅल्यू -1 येतात, इथे काही ठिकाणी कम्प्लीट 1 अशा येतात. पण बाकी सगळ्या इन बिटवीन -1 अँड 1. तो साइन आणि कॉस फक्त उरलेले जे रेशो आहेत त्यांचं नाही, बट साइन थीटा अँड कॉस थीटा हे दोन जे काही रेशो आहेत ट्रिग्नॉमेट्रिक रेशो यांच्या व्हॅल्यूज बिलॉंग्स टू -1 to 1+. सो -1 to 1 हा जो काही इंटरवल आहे त्या इंटरवल मध्येच ह्याच्या व्हॅल्यूज सगळ्या साइन आणि कॉसच्या व्हेरी होत राहतात. 0 वगैरे येते किंवा काय असेल ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह जी काय व्हॅल्यू असेल ते पण -1 to 1च्या मध्ये येते. आता याच्या आधी स्कूल लेवलला असताना साइन कॉसचे किंवा ह्याच्या आधीची एक प्लेलिस्ट आहे कॅल्क्युलस म्हणून, तिथे फंक्शन ह्या टॉपिकने सुरुवात केली होती. तुम्ही ते जाऊन बघू शकता ती प्लेलिस्ट. तर त्या फंक्शन या टॉपिकमध्ये आपण साइन आणि कॉसचे ग्राफ कसे काढायचे हे बघितले होते. अर्थात स्टँडर्ड व्हॅल्यू माहीत होत्या असं कन्सिडर करून आपण त्याचे ग्राफ काढलेत. इथे आपण बेसिकच केलंय सुरुवात, त्यामुळे स्टँडर्ड व्हॅल्यूज कशा काढायच्या हेच आपण व्हिडिओ आता हे 2 केलेत की ज्याच्यात स्टँडर्ड व्हॅल्यूज काढायच्या कशा. तर ते ह्या अशा पद्धतीने आपण त्या काढू शकतो आणि फक्त आपण साइन कॉसच्या काढतो, उरलेल्या अर्थातच नंतर काढणार. सो तिथे आपण साइन आणि कॉसचे जर ते ग्राफ तुम्ही बघितले, जा ते व्हिडिओज बघा, साइन कॉसचे ग्राफ काढलेले, तर ते ग्राफ असे वेव्ह सारखे येतात, अशा पद्धतीने येतात. अर्थात साइनचा स्टार्ट आणि एंड नाहीच, कारण हा इन्फिनिटी आहे. दोन्ही डायरेक्शनला इन्फिनिटीकडे तो जातो. पण त्या ज्या फंक्शनल व्हॅल्यूज आहेत त्या व्हेरी फक्त -1 to 1 या एवढ्याच रेंजमध्ये ती वेव्ह येते साइन आणि कॉसची. टॅनचा ग्राफ वेगळा, अर्थात तो इन्फिनिटीकडे पण जातो कधी कधी, त्यामुळे ब्रेक होतो. सो हा कंटिन्युअस ग्राफ येतो -∞ to ∞, आणि ती अशी वेव्ह येते. आणि वेव्हची जर तुम्ही हाईट बघितली तर ओन्ली -1 to 1 वायच्या या -1 to 1 यामध्येच ती अशी वेव्ह सगळी व्हेरी होत असते, साइनची पण आणि कॉसची. सो साइन आणि कॉस ऑलवेज ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्याला इन बिटवीन -1 to 1. सो याच लॅक होतं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं टेबल ते तयार करूया ज्याच्यात साइन कॉसच्या स्टँडर्ड व्हॅल्यूज घेणार आहोत आणि मग उरलेल्या टॅन आणि कॉट वगैरे पण.